नमस्कार, जयश्री किचनमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आंब्यापासनं रवा केक. पाहू शकता कसा मस्त झालेला आहे. तर हे बघा, मस्त असा स्पॉन्जी झालेला आहे केक, पाहू शकता. तर चला रेसिपी दाखवते. 1 वाटी आंबा कापून घेतलाय, अर्धी वाटी दूध लागणार आहे, 1 वाटी रवा घेतलाय, अर्धी वाटी साखर, टुटी फुटी, 4 वेलची, काजू बदाम घेतलेत, बारीक रवा घेतलेला आहे, 4 चमचे साजूक तूप घेतलंय. इथे बटर पण तुम्ही वापरू शकता. बेकिंग पावडर घेतलेली आहे. आता मिक्सरचा भांडा घ्यायचा, त्याच्यामध्ये 1 वाटी रवा टाकून घ्यायचा आणि अर्धी वाटी साखर टाकून घ्यायची. साखर तुमच्या आवडीनुसार टाकायची आहे. 4 वेलची घेतलेले आहे, ते पण याच्यात टाकून वाटून घेऊया. मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे. आता एका बाउलमध्ये काढून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात आंब्याचे तुकडे टाकून घेतलेत मिक्सरच्या भांड्यामध्ये. इथे दूध घेतलेलं आहे अर्धी वाटी, त्याच्यात मलाई पण आहे, छान चव येईल केकला. मिक्सरला बारीक करून घेऊया. आंब्याचा गर फिरून घेतलेला आहे. आता हे रवा आणि साखर मिश्रण केलेलं आहे, त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे. पाहू शकता पूर्ण असं टाकायचं आहे. आंब्याचा पल्प टाकून घेतलेला आहे रव्यामध्ये, पाहू शकता. आता हे छान असं आपल्याला मिक्स करायचं आहे मिश्रण. आता हे आपल्याला 1 तास पूर्ण रेस्ट करायला ठेवायचं आहे मिश्रण, म्हणजे रवा चांगला असा फुलून येईल. इथे बारीक रव्याच्या ऐवजी तुम्ही जाडा रवा पण वापरू शकता. त्याला मिक्सरला फिरवायचं, छान बारीक होतं. 1 तासासाठी आता आपण रेस्ट करायला ठेवूया. रवा आणि मँगोचं बॅटर रेडी झालेलं आहे. 1 तास भिजून झालेला आहे. पाहू शकता कसा मस्त घट्ट झालेला आहे. आपल्याला टेक्स्चर असंच घट्टसर हवं आहे. चांगला रवा फुलून आलेला आहे. त्याच्यामध्ये इथे मी 4 चमचे पोहे खाण्याचा चमचा घेतलेला आहे. या चमच्याने मोजून घेतले तूप 4 चमचे, तो टाकून घेते. इथे तुम्ही बटर पण वापरू शकता. आता थोडेसे काजू घेते, थोडेसे बदाम आणि ते टुटी फुटी घेतलेली आहे. थोडंसं गव्हाचं पीठ ग्रीस करून घेतलेलं आहे, थोडंसं टाकते. आता हे छान असं मिक्स करायचं आहे बॅटर आपल्याला छान असं. इथे बेकिंग पावडर घेतलेली आहे, 1 चमचा घेतलेला आहे, छोटा चमचा आहे. आता हे छान असं मिक्स करायचं आहे. वरतून दूध नाही टाकत, पातळ बॅटर होईल म्हणून असंच मी फेटते. पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. असं चांगलं मिक्स करायचं. इथे केक टेन घेतलेला आहे, पाहू शकता. तर बटर पेपर लावून घेतलेला आहे, थोडंसं तुपाने ग्रीस केले. तर बॅटर आपण सर्व याच्यात टाकून घेऊया. बॅटर टाकून झालेलं आहे. वरतून मस्त असे काजू बदामचे तुकडे टाकायचे, सर्व असे टाकून घ्यायचे. टुटी फुटी पण टाकून घेऊया वरतून, छान दिसेल केक असा मस्त. इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकले, एक जाळी ठेवलेली आहे. अगोदरच बेक करायला ठेवायची कढई गरम करायला. आता केक टीन आपण असं ठेवून घेऊया आणि चांगलं झाकण देऊया. आता याला 40 मिनिटं आपण चांगलं बारीक गॅसवरती बेक करून घेऊया केक मस्त कढईमध्ये. केक बेक झाले का बघूया, झाकण काढून बघते. आता टूथपिक घेतलेली आहे, तर बघूया. टूथपिक एकदम क्लीन येते. तर केक आपला झालेला आहे, पाहू शकता. आता गॅस बंद करूया. कढईमधून केक काढून घेऊ आणि थंड करून घेऊया. केक बनवून झालेला आहे, पाहू शकता कसं मस्त झालेलं आहे. आता तुम्हाला मी कट करून दाखवते केक. सुरीने असं कट लावायचं. हे बघा, पाहू शकता कसं मस्त झालेला आहे, स्पॉन्जी झालेला आहे केक. हे बघा, मँगो केक एकदम मस्त झालेला आहे. तर कशी वाटली तुम्हाला केकची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. धन्यवाद.